यंदा राज्यात सरासरीपेक्षा 20% अधिक पाऊस, मराठवाड्यात सर्वाधिक 39% पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात 20% अधिक पावसाची नोंद, कोकण गोवा भागात 15% अधिक, तर विदर्भात सरासरीपेक्षा 14% जास्त पावसाची नोंद, हवामान विभागाची माहिती। मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं काठोकाठ भरली, मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। आयकर विभागानं मृत व्यक्तीला धाडली आयकरची नोटीस, मुंबई हायकोर्टाकडून ही नोटीस रद्द, नोटीसवर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त। नेरळ खोपोलीहून आज कर्जत लोकल बंद, मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील तांत्रिक कामासाठी आज उद्या आणि 10 तारखेला विशेष ब्लॉक घेतला जाणार। मुंबईत सामान्यांसाठी फक्त 1474 घरं, तर गिरणी कामगारांसाठी 4215 घरांची निर्मिती होण्याची शक्यता। दरम्यान राज्यात 11,500 घरांची निर्मिती केली जाणार। घरांच्या बांधकाम प्रस्तावांना म्हाडाची मंजुरी। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 5285 घरांसाठी 11 ऑक्टोबरला सोडत काढली जाणार, तर कोकण मंडळ सोडतीसाठी 1,57,000 अर्जदार पात्र। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण पुन्हा सुरू होणार, शहरातील अर्धवट स्थितीतील 576 रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार। पावसामुळे थांबलेलं काम या आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती। नवी मुंबईतील वाशीमध्ये सोनं दुप्पट करून देण्याच्या आमिषानं महिलेची 8 लाखांची फसवणूक, दीपक पाटील नावाच्या संशयित आरोपी विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दसऱ्याच्या मुहूर्तावर आपली एसटी ॲपचं लोकार्पण, प्रत्येक थांब्यावरील एसटीचा अचूक ठाव ठिकाणा कळणार, सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ।